दुपारची वेळ होती. घराच्या दारात छोटू थांबला आणि बूट काढत असतानाच त्याच्या लक्षात आलं की घरात थोडीशी घाई चालू आहे. आई आणि बाबा दोघंही कपडे बदलत तयारी करत होते. आई, कुठं चाललात? छोटूने विचारलं. आई म्हणाली, बेटा, जवळच्या गावात आपल्या मावशीकडे जरा काम आहे, संध्याकाळपर्यंत परत येऊ. छोटू थोडा बेचैन झाला. आई, तू गेल्यावर माझं कोण बघणार? आईने हसत भाभीकडे बघितलं. अगं ज्योती, बघशील ना त्याचं. भाभी ज्योती त्या क्षणी दाराशेजारी उभी होती, सासऱ्याच्या समोर गूढ नजरेनं पडलेला पदर हलकेच सांभाळत. तिनं हसून मान हलवली आणि छोटूकडे एक थोडीशी विचित्र नजर टाकली की जिच्यामध्ये निरागसतेपेक्षा काहीसं जास्त होतं. छोटूच्या चेहऱ्यावर एक अनोखी भावना उमटली, काहीशी अस्वस्थ करणारी. आई बाबा निघाले आणि घरात आता फक्त छोटू आणि भाभीच राहिले. थोड्याच वेळात छोटूने भाभीकडे पाहत विचारलं, भाभी, पाणी गरम करशील का? आंघोळ करायची आहे. भाभीनं हसून हो म्हटलं आणि स्वयंपाकघराकडे गेली. थोड्या वेळाने छोटू बाथरूमच्या दिशेने जात असताना थांबून म्हणाला, भाभी, आई म्हणाली की तू माझी काळजी घेणार, म्हणजे मी जे सांगीन ते सगळं तू मान्य करशील का? भाभी थोडीशी चकित झाली. असं काय विचारतोयस रे? बोल, काय हवंय? छोटू थोडासा हसत म्हणाला, मग आज तू मला स्वतः आंघोळ घाल. ज्योती एक क्षण स्तब्ध झाली. छोटू, तुझं वय काही लहान ना? 20 वर्षांचा आहेस. म्हणजे काय, वयाचं काय घेऊन बसलीस? तू वचन दिलंयस ना? भाभीच्या डोळ्यात गोंधळ होता, पण त्यानं त्याच्या मनात दाटलेली अनिश्चितता चाळवून टाकली होती. बाथरूममध्ये छोटू अंगावर पाणी ओतत होता. तो अर्धनग्न अवस्थेत एका पाटीवर बसलेला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता होती, पण ती बाहेरून दिसणारी. मनात मात्र काहीतरी सळसळत होतं. भाभी, साबण द्या ना. असं हाक मारताच ज्योती आत आली. तिच्या हातात साबण होता आणि चेहऱ्यावर गोंधळ. तिनं हळूवार हात पुढे केला. छोटू तिच्या हाताकडे पाहत होता, पण नजरेने तो तिच्या डोळ्यांत काहीतरी शोधत होता. लावा आता, ती म्हणाली. तुमच्याच हाताने लावा ना. माझं वचन विसरलात का? त्याचा आवाज धीमा पण निर्धारपूर्ण होता. ज्योतीच्या हातातला साबण थरथर होता. क्षणभर तिनं काही न बोलता त्याचं अंग स्वच्छ करताना हात फिरवायला सुरुवात केली. पाणी आणि साबणाच्या प्रत्येक थेंबाबरोबर छोटूच्या अंगात एक वेगळंच रक्त दौडत होतं. तो हलकेच उभा राहिला. त्याच्या शरीरावरील उरले सुरले वस्त्रही ओघळून खाली पडलं. ज्योती तिच्या चेहऱ्यावर धक्का, संकोच आणि आश्चर्य यांचा विस्कळीत खेळ सुरू झाला, पण तो काहीच न बोलता तिला जवळ ओढत होता. ते क्षण जिथे नैतिकतेच्या रेषा अस्पष्ट होतात. ज्योती तशीच स्तब्ध उभी होती. तिच्या मनात अपराध आणि आकर्षण एकत्र भांडत होते. छोटूच्या मिठीत तिला ओढलं गेलं. क्षणभर तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण तिचे हात हळूहळू त्याच्या पाठीवरून फिरू लागले. हे शेवटचं आहे छोटू, ती कुजबुजली. असं कसं शेवटचं? त्याचं उत्तर धीम्या पण डिटाईच्या सुरात आलं. त्या दिवशीच्या त्या घटनेनं त्यांचं नातं कायमचं बदलून टाकलं. घड्याळाचे काटे पुढे सरकत होते. शरीर शांत होतं, पण मनात वावटळी फिरत होत्या. छोटूने कपडे घातले. जेवण झालं आणि त्यानं कामावर निघण्याआधी विचारलं, भाभी, कोण फोन करतं इतक्या वेळा? काही नाही, एक ओळखीचा आहे, असं सांगून त्यानं दुर्लक्ष केलं. छोटू घराबाहेर पडल्यावर ज्योतीनं फोन उचलून त्या नंबरवर कॉल केलं. हं, आता येशील? घरात कोणी नाही. दुसऱ्या शिफ्टचा प्रवेश झाला होता. त्या दिवशी छोटू घराबाहेर पडला आणि थोड्याच वेळात एक दुसरा व्यक्ती घरात पाऊल ठेवतो.
त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता आणि डोळ्यात लपवलेली आसक्ती. तो होता दीपक, ज्योतीच्या भूतकाळातला एक गुन्हेगारी वळण घेत गेलेला प्रेम. दीपक आणि ज्योतीचं नातं तसं जुनंच. गावात एकत्र शाळेत शिकले होते, तिथूनच त्यांचं प्रेम फुललं. त्या दोघांमध्ये संबंध इतके जवळचे झाले होते की ते शारीरिक जवळीक देखील ओलांडून गेले होते. पण गाव लहान आणि अशा गोष्टी फार काळ लपून राहत नाही. जेव्हा ही गोष्ट दोघांच्या घरी पोचली तेव्हा त्यांना वाटलं आता लग्न होईल, पण अडथळा आला. दोघं एकाच गोत्रातले. समाज नियमाप्रमाणे त्यांचं लग्न होणं अशक्य ठरवलं गेलं आणि त्यानंतर घरच्यांनी ज्योतीचं लग्न प्रेम नावाच्या युवकाशी लावून दिलं. ज्योतीने मन मारून संसार स्वीकारला, पण तिचं मन दीपककडेच अडकलेलं होतं. लग्नानंतरही ती दीपकशी फोनवर संपर्कात राहिली. आता दीपक हरदोईच्या जवळच्याच भागात राहत होता आणि अधूनमधून तिच्या सासरी येऊन छुपछुप भेटी घेत असे. 2 वर्षांनी ज्योतीचं आयुष्य पुन्हा हललं, छोटू नावाच्या तरुण आक्रमक देवरामुळं. छोटू तिच्यावर फिदा झाला आणि एका अशा प्रसंगाने त्यांचं नातंही शरीराच्या पातळीवर गेलं. आता ज्योती एकाच वेळी दीपकचं गुप्त प्रेम आणि छोटूचं सौंदर्यवशातलं वेड बनली होती. ती 2 नावांवरून प्रवास करत होती. एक दिवस छोटूने तिला विचारलं, तो कोण होता जो तुम्हाला गेल्यावर बोलवला? ज्योतीनं काहीही लपवलं नाही. दीपक, माझा आधीचा. छोटूच्या मनात ईर्ष्या आणि रागाची ठिणगी पडली. ज्योतीचा भूतकाळ आणि वर्तमान एकाच वेळी तिच्या भोवती फिरत होता. एकीकडे दीपक, तिचा पहिला प्रेमी, आणि दुसरीकडे छोटू, देवर असूनही तिच्या जीवनाचा सर्वात जवळचा भाग. हळूहळू परिस्थिती चिघळत गेली. एक दिवस छोटू आणि दीपकची एका गावाच्या चहाच्या टपरीवर अचानक भेट झाली. तूच ना ज्योतीच्या सासरी असलेला देवर? दीपक थेट विचारतो. छोटू हसत उत्तर देतो, तूच का? तिच्या आयुष्यातून गेलेला पण अजून मागे लागलेला. त्या संवादात शब्दांपेक्षा डोळ्यांतून जास्त गोष्टी घडत होत्या. दोघंही ज्योतीवर हक्क सांगत होते आणि दोघांच्या नजरेत हळूहळू प्रेम नव्हे तर वर्चस्व दिसू लागलं. पुढील काही दिवसातच ज्योतीला दोघांपैकी एकाची निवड करायची वेळ आली. एक दिवस तिघं एका निर्जन ठिकाणी भेटले. दीपकने स्पष्ट विचारलं, ज्योती, आता निर्णय घे, मी की हा? ज्योती काही क्षण शांत राहिली. तिनं दोघांकडे पाहिलं, पण तिची नजर अखेरीस थांबली छोटूवर. मी ज्याच्याकडे आज माझं सगळं देऊन टाकलंय, ज्याने मला माझ्या पतीपेक्षाही जास्त समाधान दिलंय, मी त्यालाच निवडते. ज्योतीचं उत्तर स्पष्ट होतं. दीपक गप्प राहिला. त्याचा चेहरा लालबुंद झाला आणि त्या दिवसानंतर त्याचं मन हेव्यानं भरून गेलं. दीपक आता शांत नव्हता. त्याला वाटत होतं ज्योतीनं फसवलं आणि छोटूनं त्याचं प्रेम चोरलं. त्याने धमकी दिली, तुझा देवर माझ्या हातून वाचणार नाही. हे ज्योतीने ऐकलं आणि लगेच छोटूला माहिती दिली. छोटूला राग अनावर झाला. तो म्हणाला, आधीच संपवतो त्या माजलेल्या दीपकला. आणि मग बनला एक सिंहासनाच्या लायकीचा कट, पण रक्ताने माखलेला. एके संध्याकाळी ज्योतीने दीपकला जंगलाच्या कडेला बोलावलं. संधी आहे, घर रिकाम आहे, पण तिथं कोणी आणखी आधीपासून लपून बसलेला होता, छोटू. संध्याकाळच्या धुसर उजेडात ज्योती एकटीच त्या ठरलेल्या जागी पोहोचली. तेच जंगल, तेच झाडांमधून वाट काढत चाललं. पण आज तिच्या चेहऱ्यावर भाव वेगळे होते, निर्णयाचे आणि धोका लपवणारे. काही वेळात दीपकही तिथं आला. तो हसत होता. त्याला वाटलं आज पुन्हा त्या जुन्या भावना जाग्या होतील. खूप दिवसांनी भेटतेस, आज तरी सगळं विसरूया ना? दीपकनं तिच्या हाताला स्पर्श करत विचारलं, पण त्याच्या हसऱ्या डोळ्यामागं एक सावध नजर लपलेली होती. हो, आज सगळं संपवायला आले. ज्योतीच्या शब्दात वेगळंच अर्थ दडलेला होता. त्या क्षणाला एक सळसळ झाडांमधून निघाली.
कोणीतरी मागून हलकेच पुढे सरकतोय. दीपक काही बोलणार तोपर्यंत छोटूने लोखंडी रॉड घेऊन पाठीमागून जोरात वार केला. पहिल्याच फटक्यात दीपक कोसळला. त्याच्या तोंडून करवलेल्या किंकाळ्या निघाल्या. छोटू, का रे तू? त्याचं वाक्य अर्धवट राहिलं, पण छोटू थांबला नाही. त्याने पुन्हा वार केले. त्याच्या डोळ्यात केवळ राग आणि ईर्ष्या. तितक्यात ज्योतीने आपल्या पिशवीतून एक धारदार चाकू काढून दिला. हे संपव सगळं एकदाच, ती किंचाळली. छोटूनं तेच केलं. 1, 2, 3 अनेक वार आणि अखेर दीपक एक जागी पडून गेला, अशांत, अचेत, मृत. ते दोघं काही क्षण त्याचं शव पाहत राहिले. मग भीतीनं, धडधडत्या छातीनं त्या अंधारात मागे वळून पळून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात खळबळ माजली. जंगलात एक तरुणाचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी पंचनामा केला. ताबडतोब गुन्हा दाखल झाला. गावकऱ्यांना माहिती होतं ज्योती आणि दीपकचं जुने प्रेम प्रकरण होतं. तपास सुरू झाला. ज्योतीवर संशय घेताच तिला ताब्यात घेण्यात आलं आणि पोलिसांनी जेव्हा कठोर चौकशी केली तेव्हा सत्य बाहेर आलं. ती फुटली. हो, मी आणि छोटूनं मिळून दीपकचा खून केला. तिच्या तोंडून हळूहळू सगळा तपशील बाहेर आला. छोटूलाही अटक झाली आणि त्यानं देखील गुन्ह्याची कबुली दिली. कोर्टात दोघांची कबुली, साक्षी पुरावे आणि कॉल रेकॉर्ड्स दाखल झाले. हत्येचा कट, प्लॅनिंग आणि निर्दयतेनं केलेला खून या सर्व आरोपांखाली कोर्टाने दोघांना आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. त्या दिवशी न्यायालयात ज्योती आणि छोटूच्या चेहऱ्यावर ना पश्चाताप होता ना लाज. ते केवळ एकमेकांकडे बघत हसत होते. जणू त्या हत्येसाठी ते स्वतःला बरोबर समजत होते. कथा संपली, पण एक शिकवण राहिली. प्रेम आणि शरीर सुख यांच्यामध्ये फरक असतो आणि जेव्हा हा फरक समजून घेतला जात नाही तेव्हा प्रत्येक नातं फक्त काळसर सावल्यात हरवतं. अशाच धक्कादायक सत्यकथांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.